मित्रांनो, लाडक्या बहिणीसाठी खूप मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे आणि ती म्हणजे मे महिन्याचा जो काही 11वा हप्ता आहे तो हप्ता महिलांच्या बँक खात्यावरती आजपासून वितरित होण्यास सुरुवात झालेली आहे। परंतु मित्रांनो, सुरुवातीला फक्त या 12 जिल्ह्यातील लाभार्थी महिलांनाच हा हप्ता वितरित होणार आहे। त्याच्यानंतर उर्वरित जिल्ह्यांमध्ये देखील हा हप्ता वितरित केला जाणार आहे। परंतु मे महिन्याचा जो काही 11वा हप्ता आहे तो हप्ता वितरित करण्याची प्रोसेस आजपासून सुरुवात झालेली आहे। आज 12 जिल्ह्यातील लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर मे महिन्याचे 1500 रुपये जमा केले जाणार आहेत। याबाबतची माहिती स्वतः आदित्यताई तटकरे यांनीच दिलेली आहे। मित्रांनो, मे महिन्याचा हप्ता महिलांच्या बँक खात्यावरती वितरित करण्यासाठी 28 मे 2025 रोजीच या ठिकाणी शासनाकडून लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्यासाठी या ठिकाणी निधी हा मंजूर करण्यात आलेला होता। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, दिनांक 28 मे 2025 रोजीचा हा GR आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबतचा हा GR आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता 2984 कोटी इतका निधी या ठिकाणी लाडक्या बहिणींना मे महिन्याच्या हप्त्यासाठी वितरित करण्यात आलेला आहे आणि आजपासून या हप्त्यांचे पैसे महिलांच्या बँक खात्यावरती जमा होण्यास देखील सुरुवात झालेली आहे। या GR ची डिटेलमध्ये माहिती घेण्याच्या अगोदर अजून एक धक्कादायक बातमी या ठिकाणी लाडक्या बहिणीसाठी समोर आलेली आहे आणि ती म्हणजे मे महिन्याचा जो काही हप्ता आहे तो हप्ता सर्वच महिलांना मिळणार नाहीये। होय मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता स्वतः महिला व बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनीच याबाबतची माहिती दिलेली आहे। या योजनेतून बऱ्याचशा महिलांना आता वगळण्यात आलेले आहे। त्याचे कारण काय आहे हे देखील त्यांनी या ठिकाणी सांगितलेले आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की लाभार्थ्यांची पडताळणी ही कोणत्याही योजनेच्या अंमलबजावणीतील सर्वसाधारण व नियमित प्रक्रिया आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीतही ही प्रक्रिया राबवली जात आहे। म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी पडताळणी अजूनही लाडकी बहीण योजनेअंतर्गत सुरू आहे। जेवढ्या पण अपात्र महिला असतील त्या या योजनेतून 100% वगळल्या जाणार आहेत, अशा प्रकारे या ठिकाणी सांगितले आहे। आणि ही जी काही प्रक्रिया आहे ही कुठल्याही योजनेची एक सर्वसाधारण अशी प्रक्रिया आहे आणि नियमित प्रक्रिया आहे। त्याच्यानंतर पुढे बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीतही ही प्रक्रिया राबवली जात आहे। या प्रक्रियेत सेवार्थमधील जवळपास 2 लाख अर्जांची पडताळणी केल्यानंतर त्यामध्ये सुमारे 2289 सरकारी कर्मचारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नाव नोंदणी केल्याची बाब जानेवारी-फेब्रुवारी दरम्यान लक्षात आले असून तेव्हापासून अशा व्यक्तींना कोणत्याही प्रकारचा लाभ वितरित करण्यात आलेला नाहीये। म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी 2 लाख अर्जांची पडताळणी केल्या असता या ठिकाणी 2289 सरकारी कर्मचारी या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये नाव नोंदणी करून या योजनेचा लाभ घेत असल्याची बाब शासनाच्या लक्षात आली होती। त्यामुळे या ठिकाणी जानेवारी ते फेब्रुवारी दरम्यान ही बाब लक्षात आल्यानंतर अशा ज्या काही व्यक्ती असतील त्यांचा लाभ या ठिकाणी शासनाकडून बंद करण्यात आलेला आहे आणि अजूनही या ठिकाणी त्यांची पडताळणी ही सुरूच आहे। जोपर्यंत सर्व अर्जांची पडताळणी या ठिकाणी काटेकोरपणे होत नाही तोपर्यंत या ठिकाणी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांची पडताळणी ही सुरूच राहणार आहे। कारण की या ठिकाणी फक्त पात्र लाभार्थ्यांनाच या योजनेचा लाभ मिळावा यासाठी शासनाकडून प्रयत्न हे सुरू आहेत। त्याच्यानंतर पुढे बघा मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ योग्य लाभार्थ्यांनाच देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून यासाठी अर्जांची पडताळणी ही नियमितपणे चालणारी प्रक्रिया असणार आहे। म्हणजेच या ठिकाणी आता जेवढ्या पण अपात्र महिला असतील ज्यांनी आपले नाव नोंदणी करून अजून या योजनेमध्ये लाभ घेत असतील तर आता अशा महिलांची पडताळणी करून या महिलांना आता बाहेर केले जाणार आहे आणि त्यांचा लाभ त्या ठिकाणी बंद केला जाणार आहे। त्यामुळे अशा जेवढ्या पण महिला असतील तर या महिलांना आता 11वा हप्ता म्हणजेच मे महिन्याचा जो काही हप्ता आता शासनाकडून वितरित केला जात आहे तो हप्ता त्या महिलांना मिळणार नाही। जेवढ्या पण पात्र महिला असतील ज्या खरोखर या योजनेसाठी पात्र असतील त्याच महिलांना या योजनेचा हप्ता हा वितरित होणार आहे। मित्रांनो, जसे की आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे की लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावरती 10 हप्त्यांचे पैसे जमा करण्यात आलेले आहेत आणि आता मे महिन्याचा जो काही 11वा हप्ता आहे तो देखील वितरित होण्यास आजपासून सुरुवात झालेली आहे। मे महिन्याच्या हप्त्याची वाट महिला आतुरतेने पाहत होत्या। पूर्ण मे महिना संपला तरी देखील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती मे महिन्याचे पैसे हे जमा झाले नव्हते। परंतु मित्रांनो, जर तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली तर एप्रिल महिन्याचा जो काही हप्ता होता म्हणजेच 10वा हप्ता तो देखील एप्रिल महिन्यामध्ये देण्यात आला नव्हता। एप्रिल महिन्याचा हप्ता महिलांना मे महिन्याच्या 2 तारखेला देण्यात आला होता। अगदी त्याचप्रमाणे या ठिकाणी मे महिन्याचा जो काही हप्ता आहे या महिन्याच्या हप्त्याची निधी हा या ठिकाणी उशिराने उपलब्ध करून देण्यात आला असून त्यामुळे या ठिकाणी आता मे महिन्याचा जो काही हप्ता आहे तो आता या ठिकाणी जून महिन्यामध्ये म्हणजेच आजपासून मे महिन्याचा जो काही हप्ता आहे तो महिलांच्या बँक खात्यावरती वितरित होण्यास सुरुवात झालेली आहे। सुरुवातीला या ठिकाणी या 12 जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यावरती आज पैसे जमा होणार आहेत। त्याच्यानंतर उर्वरित जिल्ह्यांमध्ये देखील टप्प्याटप्प्याने हे पैसे जमा केले जाणार आहेत। परंतु सुरुवातीला या ठिकाणी या 12 जिल्ह्यातील लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावरती पण मे महिन्याचा जो काही 11वा हप्ता आहे तो 1500 रुपये जमा केला जाणार आहे। तर ते 12 जिल्हे नेमके कोणते आहेत, चला आता याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया।
तर मित्रांनो, मे महिन्याचा जो काही हप्ता आहे, सुरुवातीला ज्या 12 जिल्ह्यांच्या लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे ते जिल्हे अशा प्रकारे आहेत. तर पहिला जो काही जिल्हा आहे तो जिल्हा म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा. त्याच्यानंतर दुसरा जो काही जिल्हा आहे मित्रांनो तो म्हणजे रायगड जिल्हा. त्याच्यानंतर मित्रांनो तिसरा जो काही जिल्हा आहे मित्रांनो तो म्हणजे हिंगोली जिल्हा. मित्रांनो, हे जे काही 12 जिल्हे घेण्यात आलेले आहेत, या जिल्ह्यांमध्ये लाभार्थी महिलांची जी काही संख्या आहे ती कमी असल्या कारणाने सुरुवातीला या जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर पुढचा जो काही जिल्हा आहे मित्रांनो तो म्हणजे धाराशिव जिल्हा. त्याच्यानंतर पुढचा जिल्हा आहे अकोला जिल्हा. त्याच्यानंतर वाशिम, जळगाव, धुळे, सांगली, गोंदिया, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर. हे 12 जिल्हे या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत मित्रांनो, कारण की या जिल्ह्यांमध्ये लाभार्थ्यांची संख्या ही कमी आहे आणि त्यामुळे या ठिकाणी सुरुवातीला या जिल्ह्यांचा समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे. उर्वरित जिल्ह्यांमधील महिलांना देखील या ठिकाणी हप्ता हा देण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे. एकूण 4 दिवस ही प्रोसेस सुरू असते. त्यामुळे आता या ठिकाणी मे महिन्याच्या हप्त्यासाठी निधीची उपलब्धता झाल्या असल्या कारणाने आजपासून सलग 4 दिवस, पुढील 4 दिवस ही पैसे जमा होण्याची जी काही प्रोसेस आहे ही लाडकी बहीण योजनेअंतर्गत सुरू असणार आहे. त्यामुळे सर्वच पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती 1500 रुपये प्रमाणे मे महिन्याचे जो काही हप्त्याचे पैसे आहेत ते त्यांच्या आधारसोबत लिंक असलेल्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत. त्यामुळे कुठल्याही महिलेने काळजी करू नका. फक्त या ठिकाणी जे काही सरकारी कर्मचारी असतील त्यांनाच या योजनेतून वगळण्यात आलेले आहे.